पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत असताना नाशिकच्या जिल्हा परिषदेमधील एक गंभीर बाब समोर आलेली आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेमधील दिव्यांग आरक्षणाचा लाभार्थी 59 कर्मचारी गोत्यामध्ये येण्याची शक्यता आहे। मुदतवाढ देऊन सुद्धा 59 कर्मचाऱ्यांनी यूडीआय कार्ड सादर केलेले नाहीत। बोगस प्रमाणपत्र आढळल्यामुळे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यूडीआय कार्ड बंधनकारक केलेला आहे आणि या संदर्भातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। बघूया। पूजा खेडकर हे प्रकरण राज्यामध्ये चर्चेत असताना नाशिकच्या जिल्हा परिषदेमधील एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेतील जवळपास 59 कर्मचाऱ्यांकडे यूडीआय कार्ड नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी हे जे कार्ड होतं ते दिलेलं नाहीये। हे कार्ड देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी संजय पाटील जे दिंडोरीचे ग्रामविकास अधिकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता। त्यांच्या निलंबनाची कारवाई केलेली होती। त्यांनी बोगस प्रमाणपत्र दिल्याचं निष्पन्न देखील झालेलं होतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता या जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं ज्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे ते सध्या शासकीय नोकरीमध्ये आहे। अशा जवळपास 59 कर्मचाऱ्यांकडे यूडीआय कार्ड नसल्याची बाब समोर आलेली आहे। या दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री देखील होते, मात्र अशी सर्व परिस्थिती असताना अनेकांनी याबाबतचं कार्डच दिलेलं नाहीये। त्यामुळे हे जवळपास 59 असलेले हे जे कर्मचारी आहे हे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पुढील काळामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।